हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निशा गुजरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे, त्याच्यावर जाऊन क्लिक करा। तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज बघायला भेटतील। तर मैत्रिणींनो, आज थोडा का होईना थंडावा आला आहे। पाऊस खऱ्या अर्थाने आज पाऊस पहिला लागला आहे नवी मुंबईमध्ये, आमच्याकडे कामोट्यामध्ये। तर पाऊस लागला की थंडावा येतो, थोडासा थंडावा जाणवला की सगळ्यांना आठवण येते ना। तर म्हटलं आपण आज कांदा भजी करूया। तर हे बघा, मी त्याच्यासाठी कांदे घेतले आहेत। हे मी 5-6 कांदे आता कापून घेतले, बारीक पातळ कांदा कापायचा आहे। आणि कारण की त्याच्यासाठी कुरकुरीत भजी, कांदा भजी व्हायला पाहिजे ना, म्हणून आपण पातळ कांदा कापून घ्यायचा। आणि त्याच्यासोबत चटणी करू शकता किंवा मिरची काहीही करू शकता। आणि जर चटणी असली ना तर खूप छान लागते मिरचीपेक्षा, कोणाकोणाला मिरची पण आवडते। पण आपण बघू आता काय करायचं ते ठरवलं नाहीये, पण बघते। पहिलं कांदा भजीसाठी आपण कांदा पातळ चिरून घेऊया। मी दाखवते तुम्हाला कांदा कितपत पातळ चिरते। हा बघा, हा कांदा आपला चिरून झाला आहे। आता कितपत पातळ चिरलाय तो बघा मी। हा बघा, असा पातळ चिरला एवढा। तर ह्याच्यामध्ये मीठ टाकलं ना, अंदाजाने आपण मीठ टाकून ठेवूया। मीठ टाकलं ना की असा थोडा, हा बघा, हा असं चुरडून घ्यायचा की एकदम पातळ होऊन जातो आणि ह्याची मग भजी एकदम कुरकुरीत होतात। आता मीठ लावल्यानंतर ना जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आणि पटकन करून घ्यायचे, कारण की जास्त वेळ ठेवला तर कांदा नरम पडतो आणि बेसन पण जास्त लागतं आणि मग कुरकुरीत भजी होत नाही। त्यामुळे मग आपल्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला थोडी कोथिंबीर टाकावी लागेल, कारण कोथिंबीर टाकली ना की खूप छान लागतात भजी। म्हणून मी काय करणार आहे, थोडी कोथिंबीर चिरून नंतर जेव्हा मी करणार आहे ना तेव्हा टाकणार आहे। आणि थोडासा नावाला ओवा हातावर चोळायचा आणि तो टाकायचा आहे। तर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्या अंदाजाने मीठ टाकून ठेवते पहिलं। आणि जर तुमच्याकडे पोपटी मिरच्या असतील ना तर त्या आपण बारीक चिरून एकदम ह्याच्यामध्ये एखाद दुसरी मिरची टाकलात ना, एवढ्या 5 ते 6 कांद्यांसाठी तरी बस होते, कारण चवीला चांगली लागते जरा भजी। कोणाला आवडत असेल त्याने टाका। बाकी हळद मसाला मी काहीही टाकत नाही, कारण हळद वगैरे टाकली ना की भजी आपल्याला काळपट दिसतात, काळपट होतातच मसाल्याने आणि हळदीने। म्हणून बेसनमध्ये ह्या कांदा भजीमध्ये कधी हळद वगैरे वापरायचीच नाही, म्हणून मी कधी वापरत नाही। तर तुम्हाला पण मी टिप सांगते, हळद वगैरे टाकू नका। बघा तुम्ही अशा प्रकारे करून मी करते तशी। आता मी ह्याच्यामध्ये अंदाजाने मीठ टाकून ठेवते। हे बघा, आता कांदा आपला सॉफ्ट झाला आहे थोडा मीठ लावून ठेवल्यावर। आणि हे बघा असा पातळ झाला आहे। मिठाने मीठ घातल्यानंतर मी असं हे केलं, त्यामुळे तो कांदा एकदम बघा असा पातळ झाला आहे। आणि पाणी पण जास्त सुटलं नाही, सांगते ना 10 ते 15 मिनिटं ठेवायचं फक्त। हे बघा, आता आपल्याला टाकायची आहे भरपूर सारी कोथिंबीर। कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। आता हे हातानेच आपल्याला मिक्स करावं लागणार आहे, कारण चमच्याने करून होणार नाही। आता हे बघा, मी बेसन घेतलं आहे चाळून, बेसन टाकून घेते। थोडं थोडं टाकूया, जेवढं लागेल तेवढं। असं मी सगळं हे मिक्स करून घेते। आणखी आपल्याला थोडं बेसन लागेल, ते बेसन टाकते आणि मिक्स करून घेते। आणि भेटते तुम्हाला मी थोडा ओवा टाकलेला, हा सांगते तुम्हाला, 1-1.5 चिमूट एवढा होईल असा ओवा टाकून ठेवलेला, मीठ टाकले तेव्हा। छान अशी आपण कुरकुरीत भजी करून घेऊया। हे बघा, आता हे आपलं एकदम सुक्क असं पीठ झालंय बघा, असं गोळा व्हायला पाहिजे, घट्ट एकदम।
मग भजी कशी कुरकुरीत तयार होतात. तर इकडे मी तेल पण तापत ठेवलं आहे बघा. तेल तापत ठेवलं आहे. तेल थोडंसं गरम झालं आहे. तोपर्यंत आपण भजी सोडून घेऊया. थोडंसं टाकून बघूया. एकदम बारीक गॅस ठेवला आहे मी. बघा मी लो टू मीडियम गॅस ठेवला आहे. आता आपल्या भजींचा कलर चेंज झाला आहे बघा. आता काढून घेते मी तव्यामध्ये. तेल सगळं निथळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. आता परत मी दुसऱ्या वेळेची टाकून घेते. गॅस ना एकदम मंद बारीक ठेवायचा, नाही तर थोडासा फास्ट लो टू मीडियम असा ठेवायचा गॅस. मग भजी ना करपत नाहीत आणि व्यवस्थित भाजतात पण. ही बघा आता ही दुसऱ्या वेळची भजी पण आपली तयार झाली आहे. आता मी ही काढून घेते आणि सगळी करून झाली की तुम्हाला सर्व करताना भेटते. ही बघा ही आपली आता सगळी भजी करून तयार आहे. आता सोबत मी 2-4 मिरच्या पण टाकल्या होत्या. हे बघा इथे ठेवल्या आहेत मिरच्या. तर ही भजी तुम्हाला कशी वाटली, माझी रेसिपी नक्की तुम्हाला आवडली असेलच ना, तर आवडली तर प्लीज लाईक करायला विसरू नका. लाईक करा आणि कोण नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर. आणि चला तर मग भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. बाय.